वॉकला बाहेर पडले होते तर वाटेत भेटले. अगदी गेटच्या समोरच दिलीप भाऊ भेटले. 2 मिनटं त्यांच्याशी बोलत उभी राहिले. इतक्यात आमच्या चाळीतला छोटा 6-7 वर्षाचा बंडू धावत आला आणि म्हणाला, ए आजी, ए आजी, मला 10 रुपये दे ना. मी म्हटलं, बंडू, अरे मी वॉकला निघाले, पर्स नाही घेतली बरोबर. हे बघ, नुसत्या घराच्या किल्ल्याबरोबर घेऊन निघाले, पर्स नाही आहे माझ्याकडे. दिलीप भाऊंनी त्याला विचारलं, बंड्या, कशाला हवेत तुला 10 रुपये? बंड्या म्हणाला, तो एक गरीब माणूस आहे ना, तर त्याला मला मदत करायची आहे पैशाची. दिलीप भाऊ फार कनवाळू. त्यांना इतकं कौतुक वाटलं बंड्याचं. त्यांनी म्हटलं, बंड्या बाळा, हे घे 10 रुपये. त्यांनी आपल्या खिशातले 10 रुपये काढून त्याला दिले. बंड्याने ते पटकन आपल्या ताब्यात घेतले आणि तो पळत पळत जाणार. इतक्यात दिलीप भाऊंनी त्याला विचारलं, अरे पण तू ज्या गरीब माणसाला मदत करणार आहेस ना, कुठे आहे तो गरीब माणूस? बंड्या म्हणाला, तो काय, तो गेटच्या बाहेर आहे ना उभा, आईस्क्रीमवाला. हां, तोच तो गरीब माणूस. त्याच्याकडची आईस्क्रीमची काडी ना 10 रुपयालाच मिळते, तर त्याला मदत करायची तर 10 रुपये द्यायलाच लागतात.